27 ते 28 दिवसांपूर्वी धस मुंडेंची भेट झाल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। सरपंचांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी यावरती आमचा फोकस असल्याचं बावनकुळे म्हणाले। ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाहीये। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांच्या आरोपांना इफ्को कंपनीने स्पष्टीकरण दिलंय। ॲग्री बिग्री वेबसाईटला ऑनलाईन विक्रीचा अधिकार नाही। हे प्लॅटफॉर्म गैरवाजवी किमतीत उत्पादनं विकतात असं स्पष्टीकरण इफ्को कंपनीने दिलंय। संजय राऊतांनी थेट भाजपलाच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपनं सुरेश धस हा मराठा चेहरा पुढे आणला आणि त्यासाठी संतोष देशमुखांच्या खुनाचा त्यांनी वापर केला। त्यामुळेच संतोष देशमुखही आता देशमुखांचा हत्या करण्यात भाजपचा हात आहे का असा गंभीर सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। धनंजय मुंडेंचा राजीनामा कोण घेणार हे आधी ठरवा असा टोला संजय राऊतांनी अजित पवारांना लगावलाय। सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता, त्याचा निर्णय असतो असं सूचक विधान अजित पवारांनी केलं होतं आणि त्यावरूनच राऊतांनी दादांवरती आता हल्लाबोल केलाय। भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी चंद्रशेखर बावनकुळेंनी फोडल्याची टीका आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेली आहे। रोज डेच्या दिवशी धस मुंडेंची भेट झाली आणि नंतर बावनकुळेंनी त्यांचा व्हॅलेंटाईन केला असा टोला आव्हाडांनी लगावलाय। कोणावरही आरोप करून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करणं योग्य नाही असं वक्तव्य ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी धनंजय मुंडेंबाबत केलाय। यावेळी त्यांनी अजित पवार आणि अनिल देशमुखांचा संदर्भ दिलाय। त्यांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाही असं तायवाडे म्हणाले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 28 फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही बैठक होणार आहे। वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक घेतली जाईल, तर सर्व आमदार खासदार या बैठकीला उपस्थित राहतील। विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची 20 फेब्रुवारीला बैठक होणार आहे। यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी ठरवला जाईल। अधिवेशनाला 3 मार्चपासून सुरुवात होईल। फडणवीस सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार आहे। 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील, तर या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500हून 2100 होणार का हे पाहावं लागेल। मंत्रालयात आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षही स्थापन करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदेंचा हा स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष असेल। उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असणार आहे, तर या कक्षाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल। नाशिकमध्ये महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचं चित्र आहे। भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेवरून शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जुंपली आहे। पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन अजित पवारांनी केलंय, मात्र आता एकनाथ शिंदे पुन्हा त्याच पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन करणार असल्याचं समजतंय। खासदार श्रीकांत शिंदेंनी उद्या मुंबईतील आजी माजी आमदार, खासदार, विभाग प्रमुख आणि इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। वरळी डोम या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि यावेळी महापालिका निवडणुकांबाबत श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करण्याचीही शक्यता आहे। राज्यातील 11 माजी आमदारांना अजूनही आमदार निवासाचा मोह सुटलेला नाहीये। आमदार निवासातील रूम त्यांनी सोडलेल्या नाहीत। काही मंत्र्यांचेही बंगले मिळाल्यानंतर सुद्धा आमदार निवासाचा ताबा त्यांनी सोडलेला नाहीये, तर नोटीस देऊन सुद्धा ते खोली सोडत नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रयागराज इथे कुंभस्नानासाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत असतील। शिवजयंती साजरी झाल्यावरती 20 तारखेला मुहूर्त ठरवला जाणार असल्याची माहिती आहे।
कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या भेटीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पोहोचलेत. न्यू पॅलेसवरती गडकरी दाखल झाले. न्यू पॅलेसवरती काँग्रेस आमदार सतेज पाटील, पवार गटाचे समर्जित घाटगे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आवाज म्हणून भूमिका घेणाऱ्या जयंत पाटलांचं दर्शन गेल्या काही दिवसांमध्ये दुर्मिळ झाल्याचं दिसून येत आहे. जयंत पाटलांबाबत चर्चा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते इस्लामपूरमधील इंजिनिअरिंग कॉलेजचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्यामुळे जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता उधाण आलंय. सांगोला इथल्या बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. माढ्याचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना बसायला खुर्चीच मिळाली नाही, तर माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर हे मात्र खुर्चीवर बसल्याचं पाहायला मिळालं. मी आऊट होणारा प्लेअर नाही असं आमदार डॉक्टर बालाजी केळकरांनी म्हटलंय. मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर असंही ते म्हणाले. अंबरनाथमध्ये आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.